तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की इकडे राजेश तर जेलमध्ये गेलेला आहे, पण आता अंजलीने या सगळ्याचा पश्चाताप करत आता ईश्वरी आणि अर्णव यांना एकत्र आणण्याचं ठरवलेलं आहे। आणि हे एकत्र आणणारा सगळ्यात मोठा दुवा म्हणजे आता एकच गोष्ट, ते म्हणजे आता ईश्वरीच्या आईला अडकवणारा आणि आपल्या वडिलांना अडकवणारी व्यक्ती कोण आहे हे शोधणं। आणि ते शोधत असताना असं काही सत्य आता तिच्या समोर आलेलं आहे की त्यानंतर वल्लरीचे धाबे आता दणाणलेत। आणि या वेळेला प्रायश्चित्त करत आता मात्र इकडे अंजलीने ईश्वरीला न्याय मिळवून द्यायचं ठरवलंय, कारण आपल्यामुळे ईश्वरीवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे ही गोष्ट तिला ऑलरेडी कळालेली आहे। आणि त्यानंतर ईश्वरीला न्याय मिळवून देण्यासाठी तिने आता हा सगळा प्रकार केलेला आहे। नक्की काय केलंय, वल्लरीचं भांडं आता स्वतः अंजलीने कसं फोडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ चुकवू नका। इकडे आपण पाहिलं की आता इकडे स्वतः खूपच त्रास झालेला आहे, तो म्हणजे अंजलीला। आणि अंजली स्वतःला आता इकडे खूप त्रास करून रडून घेत आहे, कारण तिने राजेशवरती खरं खुरं प्रेम केलं होतं प्रेक्षकांनो। आणि हे खरं खुरं प्रेम आता तिचं अशा पद्धतीने धुळधान होताना तिला जे दिसत आहे आणि त्यामुळे तिला आता खूपच वाईट वाटत आहे। आणि त्यामुळे खरं तर आता ती खूपच अस्वस्थ झाले आणि स्वतःला त्रास करून घेत आहे। ज्या वेळेला ती स्वतःला त्रास करून घेते आणि त्यावेळेला मग आता तिची तब्येत खूपच डाऊन झालेली आहे। आणि त्याच वेळेला मग डॉक्टरांना बोलवण्यात आलेलं आहे। डॉक्टर ज्या वेळेला आलेत आणि त्यावेळेला डॉक्टर आता सांगतायत यांना कोणत्याही प्रकारचा एकही मानसिक झटका यापुढे सहन होणार नाहीये। तुम्ही जर का आता यांची काळजी नीट घेऊ शकलात ना तर ठीक, नाहीतर या कोमामध्ये जायला पण वेळ लागणार नाही। आणि त्यावरती मग आता सांगायला लागतो तो म्हणजे इकडे अर्णव की असं काय झालंय की ज्याच्यामुळे तिला इतका मोठा धक्का बसलाय। आणि त्यावरती त्या सांगायला लागतात तुमच्या घरात काहीतरी घडलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांना हा धक्का बसलाय। आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की यापुढे त्यांच्या बाबतीत त्यांना आता कोणताही धक्का बसणार नाही, उलट जो धक्का बसलाय त्याच्यातून त्या आता कशा सावरतील याबद्दलची सगळी माहिती तुम्ही आता घ्या। असं म्हटल्यावरती मात्र आता हळूहळू अंजलीची काळजी इकडे सगळेच जण घेत आहेत, पण अंजली मात्र या सगळ्यामध्ये रिस्पॉन्ड काही करत नाहीये। आणि त्यावरती ईश्वरीला मात्र आता युक्ती सुचते। ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका। हळूहळू आता इकडे अंजली त्या ट्रॉमामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला सांगायला लागते ताई, तुम्हाला वाटतंय ना की आमच्यासोबत आता इकडे खूप काही चुकीचं झालंय आणि तुमच्याकडून झालंय, तर आता तुम्ही आमची मदत करू शकता। आणि यावरती ती सांगायला लागते मदत, कशी मदत करणार आहे मी? आणि त्यावरती लगेच आता ईश्वरी सांगायला लागते तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र मला मात्र आता एकच गोष्ट करायला सांगा, आणि ते म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगते ना ते नीट ऐका। खरं सांगायचं तर आता मला आणि अर्णव सरांना एकत्र आणण्यासाठी मी आता खरं तर माझ्या आईला ज्या बाईने तिकडे पाठवलं आणि त्याच बाईला आता तिकडे म्हणजे हे करण्याचा शोधण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही मला आता या सगळ्यामध्ये एकच सांगा की तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकता का? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते ईश्वरी, खरंच मी तुला मदत करू शकते का? ईश्वरी म्हणते का नाही ताई, मी तुम्हाला जे काही सांगते ते एकदा फक्त ऐकून घ्या, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते। प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका। तुम्ही या सगळ्यामध्ये जर का आता स्वतःला त्रास करून घेतलात ना मग मात्र तुमच्यासाठी आणि कन्नूसाठी सुद्धा ते चांगलं नाहीये, प्लीज। आणि त्यानंतर मग आता ईश्वरी तिला सांगायला लागते खरं तर ती बाई इकडे आता आपल्या ओळखीतलीच असणार आहे, किंवा ती बाई आपल्याला म्हणजे ओळखत असणार आहे मुळातच। म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कदाचित तुम्ही पण त्या बाईला ओळखत असाल, म्हणून आता या सगळ्यामध्ये एक स्केच काढण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केला ते स्केच सुद्धा चोरण्यात आलं। आणि त्यानंतर तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगू का ताई, म्हणजे आता ती बाई केसामध्ये गजरा घालायची आणि त्यानंतर केसामध्ये आता इकडे ती सतत गजरा आणि एक गुलाबाचं फूल असायची। आईने आता ही तिची खूण सांगितले आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारते की खरं तर आता अशा बाईला तुम्ही पाहिलं आहेत का? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे अंजली, अगं
असं काय करतेस? तुम्हाला कुणालाच आठवत नाहीये का? आपली आता मामी, आपल्या मामी हे सगळं करतात ना. आणि यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः इकडे सांगायला लागतो अर्णव की अगं ताई, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे आता खरंच मामी गजरा घालते, पण मामी असं काही करू शकतील? आणि यावरती आता इकडे सांगायला लागते अंजली, मी खरं सांगू तर आता या मामी मला प्रत्येक वेळेला आता इकडे भांडण हे करत सांगायची गोष्ट करायच्या. म्हणजे आपल्यामध्ये कशी आणि काय भांडणं लागतील ना, या संदर्भात नेहमीच आता त्या बोलायच्या, तुमच्या विरुद्ध मला भडकवायच्या. आणि ज्या वेळेला मी प्रॉपर्टी मागितली ना, आणि त्याच वेळेला फक्त आता प्रॉपर्टी मागितल्यावरती त्या इकडे मला म्हणाल्या होत्या की नाही नाही, तू आता प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे काही मागू नको. त्यांचं हे वागणं थोडंसं मला खटकलं. कारण सांगू का, म्हणजे आत्तापर्यंत घर फोडायला निघालेल्या मामी प्रॉपर्टीच्या वेळेला मात्र आता हे सगळं नको मागूस असं मला म्हणतायत. मामींचा मला डाऊट आलाय. आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मामींचा तर डाऊट मला सुद्धा आलेला आहे. मामी या सगळ्यामध्ये आता इकडे ज्या पद्धतीने वागतात ना माझ्यासोबत, ते सगळं माझ्या आता लक्षात आले. यावरती अंजली म्हणते, तू काळजी करू नकोस, मी आता एकदम धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये धडा शिकवणार, म्हणजे शिकवणारच तिला. आणि यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो, मला काय वाटतं ताई, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण एक गोष्ट करायची, ती म्हणजे ती खऱ्याच पद्धतीने मामी आता याच्यामध्ये आहेत की इन्व्हॉल्व नाही आहेत हे सत्य शोधून काढ. कारण जर का या सगळ्यामध्ये मामी इन्व्हॉल्व नसतील आणि आपण उगाचच हे जर का अशा पद्धतीने बोललो किंवा उगाचच जर का हे केलं, तर मात्र मामी या सगळ्यामध्ये म्हणजे उगाचच अकांटांडो करतील आणि आपल्यावरती हा डाव उलटवतील. म्हणून मला असं वाटतं की आपण सत्य शोधूया. यावरती मग ती सांगायला लागते, ठीक आहे, मी मामींशी एकदा बोलून घेते, त्या नक्कीच माझे कान भरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतील. कारण आता त्यांना समजलेलं आहे की आपण सगळेजण आता एकत्र झालेलो आहोत. मग असं असताना मामी आता या सगळ्यामध्ये हे करतील आणि मला आता अडकवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना मामींच्या विरोधातच गेम करायचा. मी आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे मामींना अडकवण्याचा 100% प्रयत्न करणार म्हणजे करणार. असं म्हटल्यावरती आता इकडे ईश्वरी, अर्णव आणि अंजली तिघजण एकत्र येत मामींचा पर्दाफाश करायला निघालेले आहेत. अंजली आता मामींच्या इकडे येते आणि अंजली मामींच्या इथे आल्यावरती मामींकडे आता मात्र बोलायला लागते आणि ती सांगायला लागते, मामी अहो मला कळतच नाहीये, आता इकडे राजेश तर निघून गेलेले आहेत आणि आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना मार्ग तर मोकळा झालाय. मामी विचार करतात, अरे वा, जे मी हिला सांगण्याचा प्रयत्न करत होते तेच तर ही माझ्यासोबत येऊन आता बोलत आहे. आणि त्यावरती मामी सांगायला लागतात, अगं तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, अगं आत्ता अख्खी प्रॉपर्टी ते दोघंजण हडप करतील आणि मग ते दोघंजण तुला आता एकटीलाच बघत ठेवतील. तू आता या सगळ्यामध्ये विचार कर, काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता अलर्ट राहायलाच पाहिजे आणि हा सगळा प्रकार काय आहे तो काढून घे. खरं सांगू का, तर ही ईश्वरी आपल्यासोबत डबल गेम खेळती आहे. तिच्या आईचं मात्र आता त्यावरती अंजली म्हणते, एक मिनिट मामी, तुम्हाला माहिती आहे का की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? त्यावरती मामी सांगतात, अगं मला कसं काय माहिती असणार आहे, पण बघितलंस ना ती ईश्वरीची आई महा चालू आहे. कसली बाई, काय बाई? यावरती ती सांगते, अहो ती सांगत होती की ती बाई नेहमी केसात गजरा घालायची. आणि त्यानंतर मामीच्या रिॲक्शन मात्र आता पाहून अंजलीला सगळं कळालेलं आहे. आणि त्यानंतर ती सांगते, अहो तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वरीच्या रूममध्ये आता इकडे त्या आईने एक स्केच आणून ठेवलंय, अजून त्यांनी ते बघितलेलं नाहीये. आणि मग मात्र मामी हादरल्यात. ते स्केच चोरी करायला मामी आता जाणार, ही गोष्ट चांगलीच. आणि त्यानंतर मग आता हे चित्र चोरायला जाणार, ती गोष्ट अंजलीला चांगलीच माहिती आहे. अंजली आता मोठा डाव रचते आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आजी या सगळ्यांना एकत्र बोलवत तिचा आता पर्दाफाश करण्यासाठी सज्ज. आणि त्याच वेळेला मात्र आता चित्र चोरण्यासाठी आलेल्या मामीला अंजलीने पकडलंय. आणि खबरदार, आकाशला काहीच कळत नाही, मामांना काहीच कळत नाही चिडलेली अंजली, आता मात्र तुझ्यामुळे आमच्या सगळ्या घराची धुळधाण झाली, आमचं सगळं घर या सगळ्यामध्ये आता मात्र अस्वस्थ झालं आणि तुझ्यामुळे आमच्या आईने आत्महत्या केली. हा प्रकार मात्र आता तुला कधीच मी विसरू देणार नाहीये. आणि आता माझ्या बाबतीत जर का काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलास ना,
तर आता खबरदार, माझे कान भरलेस माझ्या भावांच्या विरुद्ध. आणि आता मामीच आहे या सगळ्याला कारणीभूत, मामींनीच आता मात्र इकडे ती बाई आहे असं म्हणत ईश्वरीच्या आईला, आणि ईश्वरीची आई येता लगेचच तिने आता सुप्रियाने ओळखलेलं आहे की या सगळ्यामध्ये कोण आहे ती व्यक्ती. आणि ती व्यक्ती आता स्वतः इकडे आहे वल्लरी, हे मामींनी म्हणजे आता सुप्रियाने कन्फर्म केले. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यामध्ये मालिकेमधली सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि मालिका एका सुंदर वळणावरती आता आपल्याला दिसत आहे.